श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नक्कीच आजचाही व्हिडिओ नेहमीप्रमाणे प्रत्येकाला उपयोगी ठरेल असाच आहे आणि अजिबात अवघड नाही. कुणालाही करणं त्यामध्ये काहीही अवघड वाटणार नाही, परंतु त्याचे फायदे जे होणार आहेत ते मात्र 100% होणार म्हणजे होणारच. अगदीच 99% तुमच्या सगळ्या समस्या सुटण्यासाठी तुम्हाला ह्या एका व्हिडिओमुळे मदत होणार आहे. फक्त करत असताना विश्वास गरजेचा आहे, संयम गरजेचा आहे आणि सातत्य गरजेचं आहे. हे नेहमीच सांगत असते आणि आजही सांगत आहे. ते सांगण्याचं एकमेव कारण असं की आपल्याला संयम ठेवता येत नाही. आज आपण एखादा उपाय केला की आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच अपेक्षा निर्माण होते की आज काहीतरी चमत्कार घडेल. पण हे बघा, चमत्कार लगेचच्या लगेच होत नाही. आपल्याला त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवावं लागतं, विश्वास ठेवावा लागतो आणि त्यानंतर कुठेतरी आपल्या बाबतीत त्या चांगल्या गोष्टी घडून येतात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं ऐकायला मिळतं की 24 तासामध्ये फरक पडेल, पण ह्या गोष्टी नाही होत. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, कारण कुठलीही गोष्ट सातत्य केल्याशिवाय होत नाही. सातत्य हे प्रत्येक गोष्टीमध्ये गरजेचंच आहे. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर आपण पुढे बोलूया. बघा, आज तुम्हाला 3 शब्द सांगणार आहे. तुम्ही त्या 3 शब्दांना जादूचे शब्द म्हटलं तरीही चालणार आहे. आता जादूचे म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी पटणार देखील आहे आणि तुमच्यासाठी त्या महत्त्वाच्या देखील ठरणार आहे. नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच व्हिडिओ ऐकल्यानंतर कळवू शकतात. आता बघा, आपल्या घरामध्ये आपल्याला रोजच्या रोज 3 असे जादूचे शब्द म्हणायचे आहे. रोज न चुकता म्हणायचं आहे. पहिलेच सांगितलं की सातत्य असणं गरजेचं आहे. असं नाही की मग तुम्ही आज व्हिडिओ बघितला आणि मग 2 दिवस केलं आणि तिसऱ्या दिवशी लगेच विचाराल की मग फरक पडला नाही. असं होणार नाही. तुम्हाला त्या गोष्टी सातत्याने कराव्याच लागतील आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू बदल दिसून येणार आहे. आता बघा, आपल्याला ते 3 शब्द कुठले म्हणायचे आहे किंवा कधी म्हणायचे आहे हे जाणून घेऊया. तर हे 3 शब्द आपल्याला संध्याकाळच्या वेळेस म्हणायचे आहे. बघा, संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते 6:30 7:30 जास्तीत जास्त 8च्या दरम्यान आपल्याला हे 3 शब्द म्हणायचे आहे. रोजच्या रोज कंटाळा न करता, आळस न करता आणि न विसरता म्हणायचेच आहे. आता ते कशासाठी म्हणायचे आहे तर बघा, शक्यतो आपल्याला प्रॉब्लेम कुठे असतात माहिती आहे का? आपल्याला बऱ्याच ठिकाणी पितृदोष सांगितला जातो, वास्तुदोष सांगितला जातो किंवा मग कुलदेवीचा आपल्याकडनं मानपान होत नाही, ह्या गोष्टी सहसा सांगितल्या जातात. आणि मग ह्या गोष्टींमध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर त्यासाठी भरपूर शांती किंवा मग पूजा अर्चा सांगितलेल्या असतात. आता त्या पूजा अर्चा, शांती ह्या काही खोट्या असतात असं अजिबात मला म्हणायचं नाही. त्या करणं जर गरजेचं असेल तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु त्या गोष्टी करण्यासाठी पैसा देखील लागत असतो. असं नाही की मग आज ठरवलं आणि लगेच उद्या पूजा घातली, कारण त्या पूजाविधी म्हटलं ना तर त्याला खूप खर्च असतो आणि तो प्रत्येकाला झेपतही नाही. पण मग आता आपल्याला खर्च झेपत नाही म्हणून आपले त्रास थांबणार आहे का? तर नाही थांबणार. आपल्याला जे त्रास होत आहे ते आपल्याला होणारच आहे. मग त्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी तर मार्ग काढावा लागेल ना, आणि तोच हा मार्ग आहे. तर आपल्याला घरामध्ये फक्त 5 मिनिटाचं एक काम करायचं आहे. ते जरी केलं तरीही तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला लवकरात लवकर दिसून येणार आहे. आता ते शब्द कसे म्हणायचे ते सांगते. हे बघा, संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो ना त्याच वेळेस तुम्हाला 3 अगरबत्त्या लावायच्या आहे. आता देवासमोर जो दिवा लावतो तो दिवा लावल्यानंतर लगेचच आपण 3 अगरबत्त्या घ्यायच्या आहे. आता ह्या 3 अगरबत्त्या कशासाठी घ्यायच्या आहेत तर आपल्या एका कुलदेवीसाठी घ्यायची आहे, दुसरी घ्यायची आहे आपल्या पितृदेवतांसाठी आणि तिसरी घ्यायची आहे ती आपल्या वास्तुदेवतेसाठी. आता ह्या 3 गोष्टी आहे ना, ह्याच आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. ह्या 3 गोष्टी जर आपल्या म्हणजे यांची कृपा जर आपल्यावर असेल तर नक्कीच आपलं आयुष्य म्हणजे संकटमुक्त होत असतं. हे एक गोष्ट लक्षात घ्या. ह्या 3 गोष्टींची जर कृपा आपल्यावर असेल तर आपल्यावर कुठलंही संकट ओढावलं जात नाही, किंवा आलंच संकट किंवा आलीच अडचण तर त्यातून आपण पटकन बाहेर पडतो. आता हे बघा, आपण स्वामींच्याही सेवा करत असतो, त्याने आपल्याला सकारात्मक बदल दिसूनच येतात. परंतु दिंडोरी प्रणित केंद्रात किंवा दिंडोरीला जरी तुम्ही गेले ना प्रधान केंद्रात, तरीही त्या ठिकाणी जर असे दोष दिलेले असतील ना तर त्यासाठी देखील विशेष सेवा दिलेल्या असतात. तर त्या सेवा करणं देखील गरजेचं असतं. आता प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो की आपण विशेष सेवा करू, त्यामुळे हा एक पर्याय आहे. तर ह्या 3 अगरबत्त्या लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिली अगरबत्ती घ्यायची आहे ती आपल्या कुलदेवीसाठी, कुलदैवतासाठी. बघा, कुलदेवी आणि कुलदैवत दोघांसाठी आपल्याला जय जयकार करायचा आहे. कसा करायचा तर ओम नमो कुलदेवताय नमः, ओम नमो कुलदेवताय नमः असं 3दा म्हणायचं आहे आणि देवघरासमोर ती अगरबत्ती फिरवायची आहे. घंटा आपल्याला थोडीशी मोठ्या आवाजात वाजवायची आहे. असं म्हटलं जातं की जेवढा जोरात घंटेचा आवाज असतो तेवढा जास्त पटीने नकारात्मकता ही बाहेर पडत असते. त्यामुळे घंटानाद हा आपल्याला जोरातच करायचा असतो. इकडे घंटानाद करायचा आणि कुलदेवीच्या अशा पद्धतीने आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे कुलदेवीसाठी.
ओम नमो कुलदेवताय नमः असं तुम्हाला 3दा म्हणायचं आहे। आता त्यानंतर ही अगरबत्ती तिथे आपल्याला खोचून द्यायची आहे देवाजवळ। आता ज्या उरलेल्या 2 अगरबत्त्या आहे ना, त्यातली दुसरी अगरबत्ती घ्यायची आणि ती अगरबत्ती घेतल्यानंतर आपल्याला आपले जे तुमच्या घरामध्ये पितरांचे जर फोटो असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, जिथे फोटो आहे तिथे, आणि तिथे जाऊन ओम नमो पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे। आता हे बघा, काहींच्या घरी म्हणजे फोटो लावले जात नाही। आता फोटो लावतच नाही असं कुठे लिहिलेलं नाही, फोटो लावावे, परंतु मग योग्य दिशेला लावावे। आता दिशा कुठली, तर दक्षिण दिशा। बऱ्याच जणांचा गैरसमज असा असतो की उत्तर दिशेला लावायचा म्हणजे मग त्यांचं तोंड दक्षिणेकडे होतं, पण उत्तर दिशेला कधीही लावू नये। उत्तर दिशा ही कुबेर देवतेची दिशा असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचे फोटो हे दक्षिण दिशेलाच लावायचे आहे। भलेही त्याचं तोंड उत्तरेकडे झालं तरीही चालतं, पण ह्याच दिशेला आपल्याला पितरांचे फोटो आपल्याला लावायचे असतात। आता तुमच्या घरामध्ये जर फोटो लावलेले नसतील तर आपल्या देवघरामध्ये देखील त्यांचे टाक ठेवलेले असतात। त्याबद्दलही बऱ्याच जणांना शंका आहे की देवघरामध्ये पितरांचे टाक ठेवावे का, तर हो ठेवावे, पण शेवटच्या पायरीवर, अगदीच देवांच्या लाईनमध्ये ठेवायचे नसतात, तर शेवटच्या पायरीवर ठेवायचे असतात। तर आता दक्षिण दिशेकडे जायचं आहे, फोटो असो किंवा नसो। फोटो नसतील तरीही तुम्हाला दक्षिण दिशेला अगरबत्ती ओवाळायची आहे। जी आपली दक्षिण दिशा आहे हॉलची, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आणि त्या ठिकाणी म्हणायचं आहे ओम नमो पितृदेवताय नमः। हे देखील आपल्याला 3दा म्हणायचं आहे। आता हे केल्यानंतर जर तिथे फोटोंच्या ठिकाणी कुठे तुम्ही अगरबत्ती ठेवण्यासाठी छोटं मिळतं ना घर वगैरे, ते जर असेल तर तुम्ही तिथे खोचून द्या, नाही तर मग तुम्ही पुन्हा देवघरामध्ये येऊन ती अगरबत्ती तिथे लावली तरीही चालतं, हरकत नाही। आता जी तिसरी अगरबत्ती आहे ती घ्यायची आहे आणि ही अगरबत्ती घेऊन आपल्याला पूर्ण आपलं घर फिरायचं आहे। अगदी सगळे रूम, जेवढे तुमचे बेडरूम असतील, किचन, हॉल, सगळीकडे फिरवायचं आहे, टॉयलेट बाथरूम सोडून। पण त्या बाजूचा जो परिसर असतो ना टॉयलेट बाथरूमचा, तिथला जो पॅसेज असतो त्या ठिकाणी जाऊन आपल्याला अगरबत्ती फिरवायची आहे, फक्त आतमध्ये जायचं नाही। आता हे जसं आपण घरामध्ये अगरबत्ती फिरवणार आहोत तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे, तर ओम नमो वास्तुदेवताय नमः असा जप आपल्याला करायचा आहे, 3दा करायचा आहे। ओम नमो वास्तुदेवताय नमः असं म्हणून अगरबत्ती संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आहे। मुख्य दरवाजावर गेल्यानंतर बाहेर उभं राहायचं आहे, मुख्य दरवाजाकडे, म्हणजे आपल्या घरामध्ये तोंड करून उभं राहायचं आहे। जसं की आपण घरात प्रवेश करतो ना, तशा पद्धतीने उभं राहायचं आणि मुख्य दरवाजावरून पुन्हा ती अगरबत्ती ओवाळायची आहे। घरात 3दा असं म्हणायचं आणि बाहेर जाऊन मुख्य दरवाजावर पुन्हा एकदा 3दा म्हणायचं ओम नमो वास्तुदेवताय नमः असं पुन्हा मुख्य दरवाजावर करायचं। आता मुख्य दरवाजावर जर अगरबत्ती लावण्यासाठी जागा केलेली असेल तर तुम्ही तिथे ती अगरबत्ती लावा, नाहीतर मग पुन्हा देवघरामध्ये या आणि देवघरामध्ये ह्या 3ही अगरबत्त्या तिथेच ठेवल्या तरीही चालतं। अशा पद्धतीने आपल्याला हे 3 शब्द रोजच्या रोज न चुकता म्हणायचेच आहे। महिलाही म्हणू शकतात, पुरुष म्हणू शकतात, दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने असं म्हटलं, एकच अगरबत्ती घेतली आणि दोघांनी मिळून, एक म्हणजे काय, 3 अगरबत्त्या, त्या 3च अगरबत्त्या दोघंही पती पत्नीने परत हातात घेऊन म्हटलं तरीही चालणार आहे, हरकत नाही। 6 अगरबत्त्या लावण्याची गरज नाही, परंतु दोघांनी केलं तर खूपच चांगलं राहणार आहे। पण नाही शक्य दोघांना तर कमीत कमी एकाने का होईना पण ही कृती करायचीच आहे। याने होणार काय आहे, आपल्या कुलदेवीची कृपा होणार आहे, म्हणजे कुलदैवताची कृपा आपल्यावर होणार आहे, पितृदेवतांची कृपा होणार आहे आणि वास्तुदेवतेची देखील आपल्यावर कृपा होणार आहे। म्हणजे काय, तर एकंदरीत आपला जो पितृदोष असणार आहे तो दूर होण्यासाठी मदत होईल। त्यानंतर वास्तुदोष जे काही असतील ते दूर होण्यास मदत होणार आहे। यासोबतच कुलदेवीचा मानपान आपल्याकडनं होत नसेल, विशेष सेवा मंगळवार किंवा शुक्रवार जर आपल्याकडनं होत नसेल काही कामानिमित्त, आता तुम्हाला इच्छा लाख आहे पण जर तुम्हाला वेळच नसेल तर मग तुम्ही काय करणार, आणि तशी सेवा जर होत नसेल तर मग असं सांगून चालत नाही ना की मला वेळ नाही, करायला तर लागतं। मग त्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे। तुम्ही रोज अशा प्रकारे जय जयकार करत जा घरामध्ये, हे 3 जादूचे शब्द म्हणा, खरंच तुमच्या आयुष्यामध्ये जादूच होणार आहे, कारण आपल्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे। तर नक्कीच हे 3 शब्द रोजच्या रोज तुम्ही वापरून बघा, अगदी तुम्हाला 2 ते 3 महिन्यांमध्ये हळूहळू त्याचे बदल दिसून येणार आहे। आता हे फक्त मी सांगून मग तुम्हाला कळणार आहे का, तर नाही, तुम्हाला ते करून बघावं लागेल, कारण आपण जेव्हा एखादी कृती करतो ना तेव्हा आपल्याला अनुभव येतात आणि मग तेव्हा त्या गोष्टीवर आपला विश्वास बसतो। त्यामुळे पहिले करून बघा आणि मग तुम्ही विश्वास ठेवा। बघा आता ही जी माहिती आहे ही तुम्हाला पुरेपूर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात। आता घरामध्ये जर कुणाचा मासिक धर्म असेल तर मग केलं तर चालेल का, तर हो, बाकीच्यांनी कोणीही करू शकतात, असं काही बंधन नाही की मग घरात कुणाला मासिक धर्म आला मग तुम्ही पूजा अर्चा बंद करायची, असं अजिबात नाही। तुम्ही तुमची पूजा अर्चा सकाळी म्हणजे करून घ्यायची आहे। जर तीच महिला स्वयंपाक वगैरे करणार असेल तर मग सकाळी तुम्ही पूजा करून घ्यायची आणि दिवसभर नंतर मात्र देवाला हात लावायचा नाही। अशा पद्धतीने तुम्ही हा उपायही करू शकतात। उपाय म्हणण्यापेक्षा ही सेवाच आहे, रोज करण्याची सेवा आहे। नित्यसेवेमध्ये याचा एक समावेश करा
आणि आपले जे काही आपल्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी नक्कीच तुम्हाला ह्या एका उपायाने मदत होणार आहे. तर स्वामी भक्त हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे, त्यावर आपले स्वामी संदेश सांगितले जातात. नक्कीच ते जर ऐकायचे असतील तर त्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेही व्हिडिओ बघा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.